नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। सगळ्यात मोठी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। फक्त या जिल्ह्यातील 7,60,000 शेतकऱ्यांना 25% अग्रमी पीक विमा हा मिळालेला आहे आणि या ठिकाणी वाटप सुरू झालेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, नवीन अपडेट असणार आहे। व्हिडिओ हा स्किप न करता बघा। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे। त्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड तपशील एकत्र केले जाणार आहे। प्रभावी पीक विमा वाटपासाठी व पीक विमा सबसिडीचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी शासनाकडून व्यवस्थित प्रक्रिया येत आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्याचे पीक विम्याचे अर्ज व्हेरीफाय करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। पीक विम्याचे अर्ज व्हेरीफाय झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा क्रेडिट केला जातो। पीक विम्याची 25% अग्रमी रक्कम ही त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ज्या शेतकऱ्यांचे महसूल मंडळे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। राज्यातील ज्या भागात अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड असेल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25% पीक विम्याची अधिसूचना काढण्यात आली असेल असा सर्व महसूल मंडळामध्ये दिवाळीपूर्वीच पीक विमा खात्यात जमा होईल अशी घोषणा करण्यात आली होती। अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आहे वितरित करण्यात आलेली नाही। 25% अग्रमी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे। 23 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता पीक विमा। केंद्र सरकार यांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी अनेक योजना आणत आहेत, ज्याचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना। ही योजना ज्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना ही म्हणून ओळखले जाते, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते आणि योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। 8 वर्षाच्या कालावधीत सरकारने 23 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपल्याला ही रक्कम केली आहे। पीक विम्याचा हप्ता भरण्याच्या बदल्यात पीक नुकसान भरपाई म्हणून काढण्यात हा निधी दिला जातो। वर्षाच्या कालावधीत सरकारने पीक विम्याच्या प्रीमियमच्या भरण्याद्वारे पीक नुकसान भरपाई म्हणून 23 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1.55 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत। प्रत्येक 100 रुपयाच्या प्रीमियमसाठी शेतकऱ्यांना अंदाजे 500 रुपये मिळाले आहेत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अहवाल दिला आहे की या कालावधीत 56.80 कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज केले आहे। 23.22 कोटी शेतकऱ्यांकडून दावे प्राप्त झाले आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपल्याला भरलेला एकूण प्रीमियम सुमारे 31,139 कोटी रुपये आहे। परिणामी दाव्याची देयके 1,55,977 कोटी रुपयांचा जास्त आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रत्येक 100 रुपये प्रीमियमागे याचा दावा पेमेंटद्वारे केला जातो। राज्य सरकारने शेतकऱ्यांना यांच्या खरीप पिकाच्या विमा उतरवण्यासाठी संधी फक्त 1 रुपयाचा प्रीमियम भरून दिली। शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नाव नोंदवण्यासाठी अंतिम मुदत सुरुवातीला आपल्याला करण्यात आलेली होती। शेतकऱ्यांना किती पैसे मिळालेले आहेत हे ठिकाणी आपण पाहूया। तालुका, शेतकरी संख्या आणि रक्कम। हवेलीमध्ये 1,391 पात्र तर 19.20 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा। खेडमध्ये 15,335 शेतकरी पात्र, आंबेगावमध्ये 13,944 तर जुन्नरमध्ये 2,77,093 तर शिरूरमध्ये 24,533, पुरंदरमध्ये 13,307 तर दौंडमध्ये 2,792 अशा प्रकारे इथे शेतकरी संख्या आणि इथे रक्कम वितरित केलेली रक्कम आहे या ठिकाणी। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।